नाशिकमधील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे। 5 नागरिकांचा बळी गेल्याच्या नंतर महापालिकेला जाग आली आहे। नाशिकमधील रस्त्यांच्या कामांना वेग आलेला आहे। अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे। नाशिकमधील रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांनी 5 नागरिकांचा बळी घेतल्याच्या नंतर नाशिक महापालिकेला जाग आली। नाशिक शहरातले खड्डे बुजवण्यास महापालिकेकडून सुरुवात झाली आहे। शहरातील खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामांना देखील वेग आला आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आलेली आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये अनेक कामं सुरू आहेत। त्यात 28 रस्त्यांचे कामं सुरू आहेत। याचबरोबर नाशिक शहरामध्ये पडलेल्या पावसामुळे खड्डे देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यात पडलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती आता नाशिक महानगरपालिका रस्त्यावरती उतरताना पाहायला मिळते। खरं तर अनेक बातम्या ज्या आहेत त्या नाशिकमध्ये खड्ड्यांच्या या G24 तासने दाखवलेल्या होत्या आणि ह्या नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या मखमलाबाद रोड परिसरात देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि याची बातमी आठवडाभरापूर्वीच G24 तासने दाखवलेली होती आणि यानंतर आता प्रशासन जागं झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। सध्या या पूर्ण रस्त्याची डागडुजी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खड्डे बुजवताना आपल्याला महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिक देखील आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर G24 तासने ही बातमी लावलेली होती। खरं तर खड्ड्यांच्या बाबतीमध्ये G24 तास सातत्यानं ह्या बातम्या दाखवतोय। आपल्या परिसरात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झाले होते, ही देखील बातमी आपण दाखवली होती। त्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया पण दिलेली होती। आता सध्या रस्त्याचं काम सुरू होतं आहे, कसं वाटतं? प्रथमतः मी G24चे खूप आभार मानेल। गेल्या 8 दिवसापूर्वी आपण इथं आलेला होता, त्यावेळेस आमच्या नागरिकांना जो त्रास झाला होता त्या त्रासाबद्दल मी प्रशासनाला व आयुक्तांना इशारा दिला होता, मी आमरण उपोषण करेल। परंतु प्रशासनाला लेट करण्याची जाग आलेली आहे व प्रशासनाने आता हे खड्डे बुजवणे व रस्त्याचे त्वरित काम चालू केलेलं आहे। सध्या आता हे तुम्ही समाधानी आहात का आणि कधी दिवसात हे रस्ते पूर्ण होतील अशी ते अधिकाऱ्यांनी सांगितलं? हे बघा, कुंभमेळ्याच्या माध्यमातून आमचा रस्ता होतोय त्याबद्दल मी समाधानी आहे, परंतु तो रस्ता लवकरात लवकर जनतेसाठी तो खुला करण्यात यावा हीच माझी इच्छा आहे। काय वाटतंय? आपल्याबरोबर काही स्थानिक नागरिक आहेत। नाशिक पाच जणांचा बळी गेला, त्यानंतर नाशिक महानगरपालिकेला जाग आलेली आहे। स्वतः रस्त्यावरती अधिकारी सुट्टीच्या दिवशी उतरताना पाहायला मिळालं। नाशिक महाकुंभमेळा प्राधिकरणाच्या अंतर्गत नाशिक शहरामध्ये जो काही रस्त्यांचा विकासाचं कामकाज सुरू केलं आहे, हे कामकाज करत असताना त्यांनी कुठल्या प्रकारचं नियोजन केलं नाही आणि पर्यायी रस्ते जे तयार केले त्या रस्त्यावरती सुद्धा पाऊस सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि ते खड्डे पडल्यानंतर नाशिक शहरामध्ये एकूण 5 जणांचा बळी गेला आणि बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधी जे आहेत, आता ह्याच रस्त्याचं जर सांगायचं झालं तर मखमलाबाद गाव ते मखमलाबाद नाका या रस्त्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात खड्डे होते। इथले स्थानिक नगरसेवक प्रमोद भाऊ पालवे यांनी उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला, आवाज उठवला आणि जनतेने सुद्धा त्याबाबत आवाज उठवला आणि हे करत असताना आपल्या G24 तास ह्या चॅनलने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आणि त्यामुळे प्रशासनाला जाग आल्यामुळे आज प्रत्यक्षात स्वतः आयुक्त मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।